मनोज, तुझ्या हबी आला. अरे जाऊन टाईट हक दे त्याला. अहो तुम्ही असं अचानक कसं काय आला तिथे? काल रात्री फोनवर तुझा आवाज मला ठीक नाही वाटला. आणि तसं बी ऍडमिशनचे पैसे माझ्याकडेच राहिले ना. अरे देवा. ते जाऊ दे, तू बरी आहेस ना? हो. वा, नवरा बायकोचा इमोशनल सीन सुरू झालाय. तू चेहरा असा कधी शिरायला? आता ही त्या बावळ्याला सगळं घडलेलं सांगणार आणि तो तिला इकडनं घेऊन जाणार. म्हणजे आपलं काम फत्ते. वल्लरी, पाहिजे ती जागा बदलू आपण. मला खरं सांग काय झालंय ते. आज सकाळी जेव्हा मी मनीषाचा फोन? कट नका ना करू. मनीषा ताई अर्जंट असल्याशिवाय फोन नाही करत ना. फोन उचला त्यांचा. आलोच. हॅलो मनोज दादा, आपली आई मोरीत पाय घसरीतून पडी गेलीये. खूप लागले तिले, ओरडी राहिलीये. मला तर काय बी उमजी नाही राहिलं दादा. मोरीत पडली. झालं गायचं सुरू? तिले सांग मी बदणार नाही या सगळ्याले. अरे दादा, खरंच पडली ती. आई 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 तो उठता बी येत नव्हतं रे तिले. वहिनी आणि मीनच उचलून आणलं तिले बाहेर. जास्त लागलं का तिले? नाही नाही, काही जखम नाहीये तिले, फक्त मुका मारला गेले. तुले तो फोन बी केला नसता, पण महेंद्र दादा बी बाहेर गावी गेलाय ना. कधी येईल तू? 2 दिवसात. बर बर बर, येतो. अहो चला आपण परत जाऊ गावाला. आईना तिथे गरज असेल आपली. त्यांना काही काळजी करू नको तू. मी जातो, तुला यायची काही गरज नाहीये. अहो, असं काय करतात? पडल्यात त्या. त्यांना गरज असेल आपली. मनीषा आणि वहिनी आहेत ना तिथं. तुला यायची गरज नाही. तुझं ऍडमिशन येऊ द्या. ते सगळं जाऊ द्या. जाऊ द्या म्हणजे ऍडमिशनचं जाऊ द्या. तुला तिथे घेऊन गेलो ना, तू परत तिथं कधीच येऊ शकणार नाही हे मला माहिती, म्हणून तुला गावाला घेऊन जात नाही मी. वल्लरी, वल्लरी अगं आईचं काय ग, 2 दिवसात बरी होईल ती. तुझ्या स्वप्नांचं काय? कायमची मातीत जातील ना. मी नेऊ देणार तसं. गावाला छाती फुगून सांगे आलोय. बायकोचं स्वप्न पुरं करायला मुंबईला चाललोय. आता परत गेलो काय म्हणतील ते. बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा नवरा 2 दिवसात हारला. मला नाही हारायचं वल्लरी. हे जिंकलेलं 5 आहे. आता तुझं स्वप्न तेच माझं स्वप्न. तुला थांबावं लागन आणि माझ्या स्वप्नांसाठी थांबावं लागन. थांबशील ना? थांब. तुम्ही जा गावात. मी बघते काय ते ऍडमिशनचं. अगं पर तू एकटी कशी जाशील कॉलेजला? तुम्ही नका काळजी करू. आणि तुम्ही मला पत्ता लिहून दिला ना. आणि तसं बी या सगळ्या जणी आहेत ना, ते करतील मला मदत. चांगल्या आहेत त्या. काळजी घ्यायचं. येतो. आईंची काळजी घ्या. हो हो, 1-2 दिवसात येईन परत. हो. अरे यार, कहाणी में भलताच ट्विस्ट आलेला दिसतोय की डेली सोपची हिरोईन काही जात नाही. अशी कशी जात नाही? आपण घालवू तिला. अहो ताई, ताई काय करताय? मला वाटलं तू इथून कटशील, पण तुला इतकेच तडमडायचं होतं. अहो असं नाहीये. बघा, 1 मिनिट. इथे राहण्याचे काही रूल्स आहेत आणि ते तुला फॉलो करावे लागतील. रूल्स? विषय आहे का? आमचा एक ऑनलाईन चॅट ग्रुप आहे ज्याच्यावर आम्ही हे सगळं डिस्कस करतो. आता आमचं भाग्य चांगलं आहे की त्याच्यामध्ये तू नाहीयेस, त्यामुळे तुझ्यासाठी हे प्रिंट आउट आणि चांगलं 2-2दा वाचा
कारण एक जरी नियम मोडलास ना चालणार नाही. रूल नंबर 1, तुला दिलेल्या जागेशिवाय तुझ्या गोष्टी इतर कुठेही सापडल्या तर त्या आमच्या. अहो ताई ताई अहो हा क्लिप माय होता, आता हा माझ्या हातात आहे ना, तर हा माझा. अहो पण रूल नंबर 2, बाथरूम हे सिनियरिटी बेसिसवर मिळेल. ज्याचा वर्क एक्सपिरियन्स जास्त तो सगळ्यात आधी आंघोळ करेल. तू नवीन आलीयस त्यामुळे तू सगळ्यात शेवटी आंघोळ करशील. मला एवढंच म्हणायचंय की एवढ्या सगळ्या जणी आंघोळ करणार तर उशीर होणार ना, है ना. एक कमाल सोल्युशन सांगू. रात्री झोपायच्या आधी आंघोळ करून झोपायचं. सकाळ सकाळ आंघोळीला गर्दी करून डोक्याची मंडई नाही करायची, आधी सांगून ठेवते. आणखीन एक, जी सगळ्यात शेवटची आंघोळ करायला नाही तिने बाथरूम साफ करायचं. आमच्या मिठूला बाथरूम साफ लागतं ग. रूल नंबर 3, सुट्टीच्या दिवशी दुपारी 2 ते 4 यामध्ये कुठलंही पार्सल डिलिव्हरी बॉय आला तर ते ज्याचं पार्सल आहे त्याने 100 रुपये फाईन भरायचा. कारण दुपारची झोप ही मॅन्डेटरी आहे. रूल नंबर 4, जर आजारी असशील आणि जर तुला बेड यूज करायचा असेल तर एक्स्ट्रा 500 रुपये चार्जेस लागतील. रूल नंबर 5, या घरात घोरणे, हेडफोन शिवाय गाणी आणि व्हिडिओज बघणे आणि रात्री 9 नंतर येणे हे या घरात अलाउड नाहीये. रात्री 9 नंतर 1 मिनिट जरी उशीर झाला ना तरी शुभम करोती बाहेर म्हणायची आणि बाहेर पायऱ्यांवरच झोपायचं. कळलं? गॉट इट? और सबसे इम्पॉर्टंट बात, प्रत्येकीला 1-1 आठवडा चपात्या करायच्या असतात आणि ह्या वेळेला तुला करायचे. इथं जगणं सोपं नसतंय बघ. हॅलो, आईला ॲडमिट केलं का? हो हो आताच केलं, पण खूप त्रास होई राहिलाय रे तिले. कंबरड मोडलं व पार पाकडे बघायला माय एक बी पोर गाडी नाही. आई काय तिला सांग, काय मरत बिरत नाही तू, लवकरच पोहोचतोय गावाला. आई हे बघ दादा बी तेच बोली राहिलाय, तुला काय बी होणार नाही. हा काळजी नको करू, काय बी नाही होणार. चल रे देवा. नाही सलील, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. तुझी शपथ सलील, तुझी शपथ सलील, मी कोणाचाच विचार नाही केलाय. ऍक्सिडेंट झाल्यापासून तू असं का वागतोय सलील? सलील बोल ना सलील. खड्ड्यात गेलो गो तुझा तो सलील. इथे तनूला सकाळपासून QR कोड पाठवायला सांगितलाय, त्यांनी पाठवले नाही, त्यालाच पैसे द्यायचे, पण त्याचं काही भान नाही त्याला. अरे यार काय विषय आहे यार, नुसतं लोडिंग लोडिंग लोडिंगच चालू आहे. देवा, मी काय ऐकत नाहीये तुझं आता, मला माहित नाही. बर 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 अनिमेश, या सगळ्याच जणी इतक्या गडबडीत दिशी राहिल्या. आता कॉलेजचा पत्ता कोणाला विचारू? पण मला तर आज कॉलेजला जायलाच हवं. अशक्य आहेस तू. अगो पण ऐका ना, त्याच्यात मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. काही विचारू नकोस तू. तू आलीस आणि नेटवर्क गेलंय घरातलं. अहो पण ऐकून तरी घ्या मस्त. प्रेरणाताई, प्रेरणाताई ऐका ना, मला काय म्हणायचंय, आत्ताच म्हणायचंय का तुला?
मी मगापासून सांगते ना उशीर झालाय मला. नाही म्हणायचं नाही, म्हणजे मला एक विचारायचं आहे की मी ना पोळ्या कशा झाल्यात ते तुला रात्री सांगते घरी परत आले की. हा ऐकून आत्ता उशीर होतोय मला. अहो ऐका तरी फक्त दोन मिनिट. अहो प्रेरणाताई सलील, तुझ्याशिवाय नाही जगू शकत सलील. सलील, सलील. मिठूताई ऐका ना मग. कसं होतं हे? छान आहे. छान आहे की छान आहे? ऍक्टिंग मधलं काहीच कळत नाही तुला. अहो तेजा करेक्ट बोलत होती. मेलो ड्रामॅटिक होतं. नाही सलील, अहो पण काही गरज नाहीये. तुला कळत नाही का एकदा सांगून? तू का असं मला जरा हा पत्ता सांगाल काय तुम्ही? अगं माझी सोलापूरहून चादरींची कन्साइनमेंट येणार आहे. मला उशीर होतोय. अहो पण मला फक्त हा पत्ता सांगा ना. अगं मॅपवर टाक की ग. अहो मला नाही येत ते, आणि शहर बी नवीन आहे ना माझ्यासाठी. मग तो माझा प्रॉब्लेम नाहीये ना. अहो कसं शहर आहे? इथे कोणाला बी टाइमच नाही. वल्लरी 2 पोळ्या आणतेस का ग मला? हो श्वेताताई आणते. अजगा कन्या, मला पण आण 2 पोळ्या. हो तेजस्वीताई आणते. मला पण आण 2 चपात्या. जाम लावून आण. हो मिठूताई. आणतेस ना ग लवकर. हो आणते. मिरच्या यांच्या फ्रीज मध्ये तर काय पण नाहीये. काय खाणार आता? पाव. पण हा असा कधी शिरायलाय? शिया झाला असेल बहुतेक. जाऊ दे, शिया तर शिया. मला भूक लागले, खाऊन घेते जायच्या आधी. इंदू आलो व जल्दी आ जाओ. आओ आलो. पप्पा, आई. अरे माया कर्मा देवा, काय झालं व संगीता? लय दुखी राय ना व त्या डॉक्टरले सांग ना. काही नाही होणार आई तुम्हाला. डॉक्टर इंजेक्शन देव माय, बलत दुखी राय ना. आता येईल ती वल्लरी, नाक घासत घासत. मिठू, पाखरू चांगलंच हातरलेलं दिसतंय. थंड पाणी कुठून आलं? मी तर गिझर सुरू केला होता ना. कॉलेजला जायला उशीर होता, तशीच आंघोळ करावी लागेल. निघायचं? चला. एक मिनिट थांबा. ते तुम्ही सगळ्याच जणी सकाळपासून खूप घाईत होत्या ना. मला तुम्हाला एक विचारायचं होतं. तुमच्यापैकी कोणी मला या कॉलेजचा पत्ता सांगू शकेल का? आऊ खल्लास. वकील होणार तू?
म्हणजे म्हणजे अगं लॉ कॉलेजचा पत्ता आहे. हे कोर्टात रडायचं नसतं, भांडायचं असतं, वाद घालायचा असतो, माहितीये ना? युअर ऑनर, तो निर्दोष आहे. कृपा करून त्याला माफ करा. त्याने काय नाही केलं. मी शपथ घेऊन सांगते युअर ऑनर. ते काय आहे ना, यांनी मला इथे येऊन शिकण्याची परवानगी दिली आहे ना, म्हणून काय म्हणालीस? यांनी मला इथे शिकण्याची परवानगी दिली आहे. परवानगी म्हणजे तुला तुझ्या नवऱ्याने शिकण्याची परवानगी दिली नसती तर तू इथे आली नसतीस शिकायला. ओ माय गॉड, लाईक सिरियसली इकडच्या स्वारींची परमिशन घ्यायला 16व्या शतकात जगतोय का आपण? इट्स 2024 गर्ल, जस्ट वेक अप. कुठल्या काळात जगतेय ही ब्रो? अहो तसं नाही, आमच्या गावाकडे ना शून्य इंटरेस्ट आहे मला तुझ्या या गोष्टींमध्ये. यु नो व्हॉट, मी तुला मदत करेन. खरंच ताई, ते ध्यान हे बघा, हा पत्ता. अच्छा हा, चल सांग. उशीर होईल गो. अगं 2 मिनिटं थांब गं, आले लगेच आले. अहो पण चल ना, चल 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 तेजन ताई, चल. 2 मिनिटात आले, 2 मिनिटात. 4 पाऊंड लावताय तुम्ही. अहो, काय झालं? मला सांग, तुला मॅप्स वापरता येतात ना? हा नाही, म्हणजे त्यातलं मला काय बी नाही कळ. आणि तू वकील होणार. पण डोंट वरी, मी आहे ना, मी सांगते. हे बघ, इकडनं बाहेर पडलं ना की उजव्या अंगाला जायचं. उजव्या अंगाला म्हणजे उजव्या बाजूला ना? आमच्या पुण्यात उजव्या अंगाला म्हणतात, त्यामुळे तेच बरोबर आहे. इकडनं बाहेर पडलीस की उजव्या अंगाला जायचं. तिकडे एक बस स्टॉप लागेल. त्या बस स्टॉपवरनं 41 नंबरची बस पकडायची आणि 2-3 स्टॉप सोडलेस की कुंभारवाडा नावाचा एक स्टॉप लागेल, त्या स्टॉपला उतरायचं. तिकडच्या बस स्टॉपवरनं अजून एक बस पकडायची 461 नंबरची. तू पोचशील कबूतरखान्याला. हा, मग तिकडे उतरायचं. झालं, तिकडेच आहे तुझं कॉलेज. पण त्याच्यात थँक्यू बरं का, तुम्ही माझी मदत केली. बरं मी निघते आता. 1 सेकंड. काय ग, आम्हाला सगळ्यांना ताई म्हणतेस ना? हो, पाया बिया पडायचे काही संस्कार आहेत की नाही? विसरलेच जरा मी. डोक्यावर पडलीस काय? मग काय, पत्ता कशाला सांगितला तिला? तू एवढी बावळट असशील असं वाटलं नव्हतं. आणि तेजा आणि बावळट. माय व, एवढी मोठी लाईन. नक्की काय केलंय तू? सांग की का पटापट. प्लीज टेल. हा, तिला चक्क चुकीचा पत्ता दिलाय मी. चुकीचा पत्ता? येस, म्हणजे मॅडमना पोचायचं होतं उत्तर ध्रुवावर, ती आता पोचणार आहे दक्षिण ध्रुवावर. कसली भारी आहे बे ही. का केलंस ग असं? का म्हणजे आपल्या चौघींना इथे राहायला जागा पुरत नाही, म्हणून तिला बाहेर काढण्याचा प्लॅन केला होता आपण. तिची जर ऍडमिशन झाली तर ती कायमची इथेच राहील. ऍडमिशनच झालं नाही तर मात्र बाजार उठेल. आणि मुंबईला येऊन नवागडी हरवला नाही तर मुंबईला येण्यात अर्थच काय? जिब्बात. 8:55. उशीर होतोय ना, चला. ए चला चला, बस आली. ते सांगा ना यांनी, पुढे पुढे जायला सांगा ना, पडू आपण. तू पोचशील कबूतरखान्याला, मग तिकडे उतरायचं. झालं, तिकडेच आहे तुझं कॉलेज. दादा ऐका ना. दादा थांबा ना. 1 मिनिट, मले हा पत्ता सांगाल का तुम्ही? अहो पण हा पत्ता तुम्हाला दिला कोणी? हा पत्ता इकडे नाहीच आहे ना. आ? तुम्हाला कोणीतरी चुकीचा पत्ता दिलाय.
हे जे लॉ कॉलेज आहे ना ते आहे भायंदरला आणि तुम्ही आहात दादरमध्ये. तुम्हाला तिकडे पोचायला अजून 1.5 तास लागेल. हा 1.5 तास? ताई 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 थांबा ना 1 मिनिट. मला जरा हा पत्ता सांगाल का तुम्ही? कसं जायचं इथे? इथे जायचंय ना, मग तुम्ही दादर स्टेशनला जा आणि लोकल ट्रेन पकडा, ती तुम्हाला बरी पडेल. ऐका ना, तुम्ही मला बसवून द्याल का ट्रेन मध्ये? ए बाई, वेडी बेडी झालीस का? आधीच उशीर झालाय ऑफिसला जायला, लेट मार्क लागायचा उगाच. मुंबईत माहित नाही कुठून कुठून अहो, येतात नाही, कुणास ताई, ठाऊक. ताई किती गर्दी येते. माणसं तर एकदम किड्या मुंग्यांसारखेच दिसतात. इथे तिकीट कुठे काढायचं? किती मोठं शहर आहे. कसं शोधायचं कॉलेज?